नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, आपण पाहत आहात विजन न्यूज महाराष्ट्र. गंगाखेड नगर परिषद निवडणूक जवळ चालू असून उमेदवारांच्या अर्ज छाननीनंतर झालेल्या सुनावणीमध्ये आज मोठा निर्णय समोर आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 11 उमेदवारांच्या अर्जावर 9 नोव्हेंबर रोजी 19 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यातील आक्षेपावर आज निकाल देण्यात आला. या सुनावणीत 3 पैकी 2 अर्ज बाद करण्यात आले असून 1 अर्ज कायम ठेवण्यात आला आहे. नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 96 अर्जापैकी 110 अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी करण्यात आली असून यातही 13 उमेदवारांचे अर्ज विविध कारणांनी बाद करण्यात आले होते. यामध्ये सलीक शेख आणि प्रभाग क्रमांक 12 यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. प्रिय नवीनचंद जयस्वाल यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आला. निलाई युवकार जाधव आणि शेख कलीम रसीमुद्दीन यांच्या अर्जावर 11 नोव्हेंबरला सुनावणी झाली होती. यापैकी शेख सलीम रसीमुद्दीन यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कायम ठेवला आहे. गंगाखेड नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारांची यादी आता आणखीनच स्पष्ट होत असून पुढील राजकीय घडामोडीवर नागरिकांचे लक्ष लागले आहे. विजन न्यूज महाराष्ट्र, सत्याचा आवाज जनतेसाठी. गंगाखेड नगर परिषद सुनावणीत 2 अर्ज बाद तर 1 कायम हा मोठा निर्णय आहे. नगराध्यक्ष पदासाठी 3 सुनावण्या, 1च अर्ज टिकला. छाननीमध्ये उपलब्ध 2 अर्ज बाद, 1 कायम. गंगाखेड निवडणूक अपडेट उमेदवारीवर सुनावणीचा हा मोठा निकाल मानला जातो. नगर परिषद गंगाखेड 2025 सुनावणी धक्कादायक निर्णय. थँक्यू, धन्यवाद. आपण जर विजन न्यूज पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. असेच अपडेट पाहण्यासाठी विजन न्यूजवर सतत येत राहा. धन्यवाद. थँक्यू.